हॅलो फ्रेंड्स, आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। बघा, साफल्य सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहे। त्यामध्ये आपण नदी प्रणाली हा टॉपिक सुरू केला आहे। त्यामधलं बघा, आता आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये बघितला होता, त्या पोर्शनच्या नंतर पुढचा पोर्शन आपल्याला कव्हर करायचा आहे। तर बघा, महाराष्ट्रातल्या नदी खोऱ्यांनी व्यापलेले क्षेत्र ते आपल्याला बघायचे। तर बघा, महाराष्ट्रातले सर्वात मोठे नदी खोरे कुठले? तर गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नदी खोरे आहे व गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या 49.5% क्षेत्रफळ व्यापले आहे। त्यानंतर बघा, दुसरे सर्वात मोठे नदी खोरे आहे भीमा कृष्णा नदी खोरे। भीमा कृष्णा नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या 22.6% क्षेत्रफळ व्यापले आहे। त्यानंतर तिसरे मोठे नदी खोरे आहे तापी पूर्णा नदी खोरे। तापी पूर्णा नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या जवळपास 16.7% क्षेत्रफळ व्यापले आहे। त्यानंतर चौथे मोठे खोरे आहे कोकणातील नदी खोरे, यांनी जवळपास 10.7% महाराष्ट्राचे क्षेत्रफळ व्यापले आहे। आणि सर्वात लहान नदी खोरे नर्मदा नदी खोरे आहे, जे आहे 0.5%। ठीक आहे, हे नदी खोरे आहे। सर्वात मोठे नदी खोरे जे आहे गोदावरी नदी खोरे। आता बघा, गोदावरी नदी खोरे जे आहे हे 8 गोदावरी नदी खोऱ्यांचे 8 आणखी उपनदी खोरे आहेत। ठीक आहे, ते उपनदी खोरे कुठले? तर ते सुद्धा आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत। बघा, आज आपण हे जे सर्वात मोठे नदी खोरे आहे गोदावरी नदी खोरे, याचाच आपण अभ्यास करणार आहोत। म्हणजेच आपण गोदावरी नदीचा आज अभ्यास करणार आहोत। ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढे आपण गोदावरी नदीचा अभ्यास करणार आहोत। बघा, कुठल्याही नदीचा अभ्यास करताना आपल्याला कुठले कुठले पॉईंट लक्षात घ्यायचे आहे, या पॉईंटला धरून आपण अभ्यास करणार आहोत। नदीचा उगम, त्यानंतर दुसरा पॉईंट त्या नदीची लांबी, नंतर ती नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ते जिल्हे म्हणजे प्रवाहित जिल्हे। दुसरे, जर ती 2 राज्यांमधून वाहणारी नदी असेल तर प्रवाहित राज्य। ठीक आहे, मग त्या नदीचा आपण बघूया राजकीय विस्तार। ठीक आहे, राजकीय विस्तार म्हणजे ती नदी कशी वाहते, भारतातून किंवा महाराष्ट्रातून, कुठल्या कुठल्या जिल्ह्यांतून वाहते, कुठल्या कुठल्या विभागांतून वाहते, ते म्हणजे त्या नदीचा राजकीय विस्तार। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्या नदीच्या खोऱ्यामध्ये असलेली मृदा कुठल्या प्रकारची आहे, त्यानंतर त्या नदी खोऱ्यामध्ये कोणती पिके घेतली जातात, त्यानंतर त्या नदी खोऱ्यात कुठले कुठले जलविद्युत किंवा औष्णिक विद्युत केंद्र आहेत किंवा कुठले कुठले प्रकल्प आहेत, कुठले कुठले धरणं आहेत, हे सर्व आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला काही वैशिष्ट्ये असले ते सुद्धा अभ्यासायचे आहे, म्हणजे त्या स्पेसिफिक नदी खोऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे, किंवा वैशिष्ट्यपूर्ण त्या पर्टिक्युलर नदी खोऱ्यात कुठलं पीक येतं ते आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पर्टिक्युलर नदीच्या उपनद्या आपल्याला अभ्यासायच्या आहे। बघा, आता उपनद्यामध्ये एक खूप मोठी कन्सेप्ट आहे, म्हणजे छोटीच कन्सेप्ट आहे, पण खूप लोकांना ते कळतच नाही की डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या किंवा उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आणि डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या, उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या, ही जी कन्सेप्ट आहे तीच कोणाकोणाला लक्षात येत नाही। बघा, आता हे लक्षात घेण्यासाठी आपण थोडंसं बघूया। बघा, आता इकडे आहे आपला बंगालचा उपसागर। बंगालचा उपसागर कुठे आहे? महाराष्ट्राच्या पूर्व भागात। ठीक आहे, आणि इकडे कुठला आहे तर अरबी समुद्र। ठीक आहे, आता हा आपला सह्याद्री आहे। सह्याद्रीच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन भेटतात। सह्याद्रीच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या काय करतात? बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात। तर बघा, ह्या ज्या नद्या आहे, आता नदीचं मुख म्हणजे काय? नदीचं मुख म्हणजे काय असतं की नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन भेटते, नदी आपले पाणी ज्या ठिकाणी समुद्राला देते, समुद्राला जाऊन भेटते, ते म्हणजे तिचं मुख असते। म्हणजे आपण आता कन्सिडर करू सर्वात पहिले आपली गोदावरी नदी। ठीक आहे, म्हणजे गोदावरी नदी बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी आहे। गोदावरी नदी कुठे वाहते? पूर्वेकडे वाहते। ठीक आहे, गोदावरी नदी कुठे वाहते तर पूर्वेकडे वाहते। म्हणजेच गोदावरी नदी असे हात करायचे आपण, म्हणजे वरतून उत्तरेकडून येणाऱ्या नद्या म्हणजे डाव्या हाताने येणाऱ्या नद्या, म्हणजेच उत्तरेकडून ज्याही नद्या गोदावरीला मिळतील त्या नद्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या राहतील, व दक्षिणेकडून ज्या नद्या गोदावरी नदीला मिळतील त्या नद्या उजव्या हाताने मिळणाऱ्या नद्या राहतील। म्हणजे नदीच्या मुखाकडे तोंड केल्यावर जो हात वरती येईल तो डावा हात आणि जो खाली येईल तो उजवा हात। याचे एक्झॅक्टली उलटं अरबी समुद्राला भेटणाऱ्या नद्यांमध्ये होईल। म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या नद्या उजव्या बाजूने भेटतील तर दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या डाव्या बाजूने भेटतील। ही बाब तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे अरबी समुद्राला आणि बंगालच्या उपसागराला नदी कुठे समुद्राला भेटते म्हणजे कोणत्या दिशेने भेटते त्यावरून आपल्या नदीची दिशा कळते की तिला
उत्तरेकडून भेटणाऱ्या नद्या आहेत की दक्षिणेकडून भेटणाऱ्या नद्या, म्हणजे जर गोदावरी नदीला उत्तरेकडून भेटणाऱ्या नद्या आहेत तर त्या डाव्या बाजूने भेटतील, म्हणजे डाव्या किनाऱ्याने भेटतील. ठीक आहे, एक्झाममध्ये हे तुम्हाला कन्फ्यूज करणारा पॉईंट आहे. याच्यावर तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारलेले आहे की डाव्या बाजूने भेटणारी उपनदी कुठली, उजव्या बाजूने भेटणारी. काय काय बघायचं आहे, उगम बघायचा आहे, त्यानंतर लांबी बघायची आहे, त्यानंतर कोणत्या दिशेला वाहते ते सुद्धा महत्त्वाचं आहे. लांबी, त्यानंतर दिशासुद्धा महत्त्वाची, म्हणजे पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे, दिशासुद्धा महत्त्वाची. त्यानंतर प्रवाहित जिल्हे, प्रवाहित राज्य, हे सगळे माहिती आपल्याला बघायची. तर आपण हे प्रत्येक नदीचं 1 बाय 1 बघू. त्यानंतर गोदावरी नदी कव्हर करू. गोदावरी नदी झाल्यानंतर गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या. आता आपण स्टार्ट करूया आपल्या गोदावरी नदीला. गोदावरी नदी बघा, सर्वात आधी गोदावरी नदीचा उगम कुठे होतो, तर बघा गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. ठीक आहे, सह्याद्री पर्वतात त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावर ब्रह्मगिरी या टेकडीवरून गोदावरी या नदीचा उगम होतो. कुठे, ब्रह्मगिरी टेकडी. आणि जिल्हा कुठला, तर नाशिक. ठीक आहे, ब्रह्मगिरी टेकडी, त्र्यंबकेश्वरचा डोंगर आणि सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक या जिल्ह्यामध्ये गोदावरी या नदीचा उगम होतो. बघा, हे जे ठिकाण आहे ब्रह्मगिरी टेकड्या, यांचं जे अंतर आहे समुद्रापासून अंतर आहे जवळपास 80 किलोमीटर, म्हणजे समुद्रापासून 80 किलोमीटरवर गोदावरी नदीचा उगम होतो. बघा, उगमाच्या ठिकाणापासून गोदावरी नदीची जी प्रवाहाचा जो वेग आहे तो खूप जास्त असतो, पण जेव्हा जेव्हा गोदावरी मैदानाच्या प्रदेशात येते किंवा हा जो डोंगर सोडून पुढे पुढे वाहते तेव्हा नदीचा वेग थोडा संथ होत जातो. ठीक आहे, पुढे ते खूप संथ वेग होत आंध्र प्रदेशमध्ये राजमहेंद्री येथे अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, पुढे आपण बघू, उगम बघितला, त्यानंतर बघूया लांबी. आता बघा, आपल्याला माहिती आहे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे किंवा लांबीने सर्वात जास्त नदी आहे, किंवा महाराष्ट्रातली सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी कुठली, तर गोदावरी नदी. बघा, गोदावरी नदीची लांबी किती आहे, 1465 किलोमीटर. ही पूर्ण टोटल लांबी आहे. ही किती, भारतातली लांबी आहे. आणि महाराष्ट्रातली लांबी किती आहे, 668 किलोमीटर. म्हणजे गोदावरी नदी 3 राज्यांतून वाहते, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. तर 3 राज्यामधली एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर आणि फक्त महाराष्ट्रातली लांबी आहे 668 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे 2 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो आपल्याला इथे कव्हर करायचा. त्यानंतर बघा, तिसरा पॉईंट बघू आपण, गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यांतून वाहते, तर जिल्हे. गोदावरी नदीचा जो प्रवाह आहे त्याला काय म्हणू आपण, प्रवाहित जिल्हे. प्रवाहित जिल्हे, गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून वाहते. बघा, सर्वात आधी नाशिक जिल्हा, हा बघा तुमचा नाशिक जिल्हा. त्यानंतर नाशिकच्या थोडं खाली असतो अहमदनगर जिल्हा. ठीक आहे, अहमदनगर. मग या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. मग बीड जिल्हा. बीड नंतर या बाजूला जालना जिल्हा. जालन्याच्या बाजूला परभणी. जालन्याच्या बाजूला परभणी. मग खालच्या बाजूला नांदेड जिल्हा. ठीक आहे, हे झाले 7 जिल्हे आणि एक जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. ठीक आहे, या 8 जिल्ह्यांमधून गोदावरी नदी प्रत्यक्ष वाहते. म्हणजे खोऱ्याचा भाग तर मराठवाड्यातल्या आणखी 2 जिल्ह्यांमध्ये आहे. ठीक आहे, आणखी 3 जिल्ह्यांमध्ये आहे, पण हे 8 जिल्हे, हे 7 आणि हा एक नागपूर विभागामधला जिल्हा, अशा या 8 जिल्ह्यांमधून गोदावरी नदी प्रत्यक्षरित्या वाहते. ठीक आहे, कुठे कुठे, नाशिकमधून अहमदनगरमधून छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, जालना, परभणी आणि नांदेडमधून वाहत जाऊन नांदेडमधल्या धर्माबाद या ठिकाणावरून ही जी गोदावरी नदी आहे ही तेलंगणामध्ये प्रवेश करते. म्हणजे इकडे तेलंगणामध्ये प्रवेश करते. मग पुन्हा तेलंगणामधून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते. मग गडचिरोलीमधून पुन्हा तेलंगणामध्ये प्रवेश करते. तेलंगणामधून वाहत जाऊन आंध्र प्रदेशमध्ये जाते. आंध्र प्रदेशातल्या राजमहेंद्री या ठिकाणी सप्त गोदावरी म्हणून ती डिवाईड होते. म्हणजे 7 पार्टमध्ये गोदावरीचे 7 भाग होतात. तिथे मोठा त्रिभुज प्रदेश तयार होतो व तिथे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. असा गोदावरीचा प्रवाह आहे. हे झालं प्रवाहित जिल्हे. आता प्रवाहित राज्य मी तुम्हाला इथेच सांगितले कुठले कुठले 3 राज्य. उगम कुठे होतो, महाराष्ट्रात. त्यानंतर कुठे जाते वाहत, तेलंगणामध्ये. आणि समुद्राला कुठे भेटते, बंगालच्या उपसागराला कुठे भेटते, तर आंध्र प्रदेश या राज्यात. इथपर्यंतची इन्फॉर्मेशन आपण बघितली. आता बघायचं आपल्याला राजकीय विस्तार किंवा राजकीय सीमा. ठीक आहे, गोदावरी नदी. आता बघा, राजकीय विस्तार म्हणजे काय, ह्या 8 जिल्ह्यांतून तर गोदावरी नदी वाहतेच. यानंतर बघा, इकडे या बाजूला आहे तुमचा धाराशिव. ठीक आहे, धाराशिव, लातूर आणि या बाजूला हिंगोली.
परभणीच्या बाजूला कुठला जिल्हा? हिंगोली. हे जिल्हे जे आहे हे गोदावरी खोऱ्यात येतात. त्यानंतर बघा वर्धा वैनगंगा ज्या 2 नद्या आहेत आणि त्यांचा जो संयुक्त प्रवाह आहे प्राणहिता, हा जो प्रवाह आहे प्राणहिता नदीचा, म्हणजे वर्धा वैनगंगाचे खोरे आणि प्राणहिता नदीचे खोरे ते सुद्धा गोदावरी नदी खोऱ्याचाच भाग आहे. त्यामुळे विदर्भातले एकूण 11 जिल्हे, 11 जिल्हे हे प्रत्यक्ष गोदावरी जिथून वाहते ते 8 जिल्हे आणि हे 3 जिल्हे 8 असे टोटल 22 जिल्ह्यांमध्ये गोदावरी खोऱ्याचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. गोदावरी खोरे एकूण किती जिल्हे व्यापते? तर एकूण 22 जिल्हे गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्या नागपूर विभागामधले किंवा विदर्भामधले सगळे 11 जिल्हे, 11 जिल्ह्यांमधून गोदावरी 11 जिल्हे ते गोदावरी खोऱ्यामध्ये कन्सिडर केले जातात. त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अहमदनगर, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर या सर्व जिल्ह्यांमधून हे सर्व जिल्हे सुद्धा गोदावरीच्याच खोऱ्यात येतात. त्यानंतर बघा आता मृदा. बघा राजकीय विस्तारमध्ये आपण कुठल्या प्रादेशिक विभागातून वाहते आणि कुठल्या प्रशासकीय विभागातून वाहते ते आपल्याला बघायचं आहे. तर प्रशासकीय विभाग कुठले कुठले? बघा प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात पहिले कुठला? नाशिक आणि अहमदनगर हे कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? तर नाशिक प्रशासकीय विभाग. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग या 3 प्रशासकीय विभागांमधून गोदावरी नदीचा प्रवाह गेलेला आहे. त्यानंतर प्रादेशिक विभाग कुठले कुठले? तर बघा नाशिक, अहमदनगर कुठल्या प्रादेशिक विभागात येतात? तर ते येतात पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागात. त्यानंतर हे सगळे जे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगरमधले हे मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये येतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा आणि नागपूर कुठे येते? तर विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये येते. म्हणजे गोदावरी नदी 3 प्रादेशिक विभागांमधून आणि 3 प्रशासकीय विभागांमधून वाहते. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला डायरेक्टली 1 लाइनर क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो की गोदावरी नदी किती प्रशासकीय विभागांमधून वाहते? तर गोदावरी नदी एकूण 3 प्रशासकीय विभागांमधून वाहते किंवा मल्टी स्टेटमेंट सुद्धा तयार होऊ शकतात. ठीक आहे. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण काय बघितलं? आता राजकीय विस्तार बघितलं. यानंतर आपण बघूया नदी खोऱ्यातली मृदा कशी आहे. तर बघा गोदावरी ही जी नदी आहे या नदीला बघा तुम्ही ऐकलं असेल की गोदावरी नदीला रुद्धगंगा सुद्धा म्हणतात. तर रुद्धगंगा का म्हणतात? कारण की ती खूप जुनी नदी आहे. म्हणजे जेव्हा महाराष्ट्र पठाराची निर्मिती होत होती तेव्हापासूनच महाराष्ट्र पठारावर गोदावरी नदी अस्तित्वात आहे. म्हणजे गोदावरी नदी ही खूप जुनी नदी आहे. त्यामुळे काय झालं, नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्यांनी याची हे जे खोरं आहे हे सुपीक बनलं आणि जो बेसॉल्ट खडक आहे त्या बेसॉल्ट खडकाचं विदारण होऊन काळी मृदा तयार झालेली आहे. तीच मृदा म्हणजे काळी मृदा किंवा रेगूर मृदा या गोदावरी खोऱ्यामध्ये आढळते. काळी किंवा रेगूर मृदा गोदावरी खोऱ्यामध्ये आढळते. आता मृदा झाली तर आता पिके कुठली घेतल्या जातात? आता गोदावरी खोऱ्यामध्ये कुठली पिके घेतली जातील? बघा मृदेचा खूप जास्त इम्पॅक्ट पडतो आपण कोणते पिकं घेतो त्यावर. आता जिथे काळी किंवा रेगूर मृदा आहे तिथे कुठले पिके घेतले जातील? तर त्या मृदेमध्ये चांगल्या प्रकारे येणारे पिके त्या भागामध्ये घेतल्या जातील. म्हणजे गोदावरी खोऱ्याच्या भागात कापूस हे पीक घेतलं जाते. आणखी बघा गोदावरी खोऱ्याचा जो भाग आहे म्हणजे बीड वगैरे हे जे जिल्हे आहेत मराठवाड्यामधले त्या जिल्ह्यांमध्ये सिंचन खूप जास्त प्रमाणात केलेलं आहे. त्यामुळे तिथे ऊस हे पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. पिके बघितलं. यानंतर आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की या भागामध्ये धरणे किंवा विद्युत केंद्र कुठले कुठले? बघा आता औष्णिक विद्युत केंद्र 2 प्रकारचे आहेत, औष्णिक आणि जलविद्युत. औष्णिक आणि जलविद्युत केंद्र. तर बघा मराठवाड्यात 2 औष्णिक विद्युत केंद्र आहे. एक आहे बीड जिल्ह्यामध्ये परडी वैजनाथ आणि एक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एकलहरे. हे 2 जलविद्युत केंद्र गोदावरी खोऱ्यामध्ये येतात. त्यानंतर जलविद्युत केंद्र बरेचसे आहेत पण काही महत्त्वाचे आपल्याला लक्षात घ्यायचे. बघा वैतरणा जलविद्युत केंद्र आहे ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा जायकवाडी जलविद्युत केंद्र, जायकवाडी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर भंडारदरा जलविद्युत केंद्र आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्येच आणखी एक जलविद्युत केंद्र आहे त्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानंतर माजलगाव जलविद्युत केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रवरा नदीवर सुद्धा एक घाटघर नावाचे एक विद्युत केंद्र आहे, असंच काहीतरी नाव आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीवर आहे. असे 5-6 जलविद्युत केंद्र आहेत की जे मोठ्या प्रमाणात जलविद्युत त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यांचा फायदा ह्या मराठवाड्याच्या भागाला होत राहतो. ठीक आहे. हे झाले जलविद्युत केंद्र. त्यानंतर आपल्याला बघायची आहेत धरणं सुद्धा याच्यामध्येच कव्हर झालेली आहेत. 3 मोठे धरणं आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या
3 मोठे धरणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं धरण आहे भारतातलं सर्वात पहिलं मातीचं धरण कुठलं, तर गंगापूर धरण. ते कुठे आहे, तर याच गोदावरी खोऱ्याच्या भागात. कुठलं धरण, गंगापूर. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे भंडारदरा. ठीक आहे. आणि तिसरं महत्त्वाचं आहे जायकवाडी. ठीक आहे. हे 3 धरणं महत्त्वाचे आहे. आणखी खूप सारे धरणं आहेत, पण महत्त्वाचे धरणं हे 3 आहे. गंगापूर हे पहिलं मातीचं धरण आहे. त्यानंतर भंडारदरा धरण हे 1910-11 मध्ये निर्माण केलेलं खूप जुनं धरण आहे. त्याचा जो पाणीसाठा जो होता त्याला विल्सन डॅम असं म्हटलं जातं. त्यानंतर जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याला नाथसागर म्हणून ओळखलं जातं. बघा आता लेटेस्टमध्ये कालचीच न्यूज आहे 4 सप्टेंबरला, हे जे भंडारदरा धरणाचं जे जलाशय आहे त्याला नवीन नाव देण्यात आलं एक. ठीक आहे. ती नवीन नाव काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, किंवा आमच्या चॅनलचं जे पोस्ट करतो आम्ही, क्विज पोस्ट करतो, त्या क्विजमध्ये सुद्धा तो क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. हे बघा भंडारदऱ्याला कालच्याच लेटेस्ट न्यूजमध्ये आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. ठीक आहे. भंडारदऱ्याच्या जलाशयाचं नाव चेंज केलेलं आहे. ठीक आहे. किंवा आपण पुढे बघताना याच लेक्चरमध्ये ते नाव मीच तुम्हाला सांगते, किंवा तुम्ही कमेंट. नदी खोऱ्यात 2 महत्त्वाचे धबधबे आहे, सोमेश्वर धबधबा व दूधसागर धबधबा. कुठले, सोमेश्वर धबधबा व दूधसागर धबधबा. बघा तुम्ही याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता, किंवा हे एवढं महत्त्वाचं नाही त्यामुळे मी इथे जास्त इन्फॉर्मेशन कव्हर करणार नाही. ठीक आहे. कुठले कुठले धबधबे सांगितले मी, सोमेश्वर आणि दूधसागर. सोमेश्वर आणि दूधसागर. ठीक आहे. हे 2 धबधब्याचे नावं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा गोदावरी नदीच्या काठावर असणारे महत्त्वाचे शहरं कुठले, तर बघा गोदावरीच्या उगमाच्या ठिकाणीच एक त्र्यंबक नावाचं ठिकाण आहे, त्र्यंबक. त्यानंतर नाशिक. त्यानंतर बघा पुणतांबे. त्यानंतर पैठण. त्यानंतर पुढे नांदेड, धर्माबाद. हे सगळे शहरं गोदावरी नदीच्या काठावर आहेत. ठीक आहे. हे महत्त्वाचे काही शहरं आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा गोदावरी नदीला काही नद्या उजव्या बाजूने भेटतात, काही नद्या डाव्या बाजूने भेटतात. म्हणजेच त्या गोदावरीच्या काय आहेत, तर उपनद्या आहेत, त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. तर गोदावरीच्या उपनद्या कुठल्या कुठल्या, बघा आता गोदावरी नदी कशी वाहते, तर गोदावरी नदी हा आपला सह्याद्री पर्वत. हा कुठला, सह्याद्री पर्वत. ठीक आहे. सह्याद्री पर्वतातल्या त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी टेकड्यांमधून त्र्यंबकेश्वर इथून गोदावरी नदी अशी वाहते. ठीक आहे. आणि इकडे बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. बंगालचा उपसागर कुठे भेटते, बंगालच्या उपसागराला भेटते. ठीक आहे. नाशिकमधून गोदावरी नदी वाहत येते. त्यानंतर पुढे कुठे जाते, अहमदनगरमध्ये जाते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मग बीड, जालना, परभणी, नांदेड, आणि शेवटी इकडे महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातून ती गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणामध्ये प्रवेश करते. तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये जाते व नंतर शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. ठीक आहे. तर आपण काय बघतोय, गोदावरीला भेटणाऱ्या नद्या कुठल्या, बघा ज्या वरच्या बाजूने येतात. गोदावरी नदीचं मुख म्हणजे काय, मुख म्हणजे ती जिथे बंगालच्या उपसागराला भेटत आहे ते म्हणजे गोदावरी नदीचं मुख. तर या बाजूने ज्याही नद्या येऊन भेटतील त्या म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या, म्हणजे उत्तरेकडून किंवा डाव्या बाजूने, उत्तरेकडील किंवा डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. बघा आता गोदावरी नदीला उत्तरेकडून किंवा डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कुठल्या, तर सर्वात पहिले येऊन मिळते त्या नदीचं नाव आहे कादवा नदी. ठीक आहे. कुठली नदी, कादवा नदी. त्यानंतर खाम नदी, शिवना नदी, कादवा, खाम, शिवना. त्यानंतर दक्षिण पूर्णा, त्यानंतर दुधना, दक्षिण पूर्णा, दुधना. त्यानंतर वरून येऊन मिळते ती प्राणहिता. त्यानंतर इंद्रावती. ठीक आहे. ह्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या गोदावरी नदीला उजवीकडील किंवा डाव्या बाजूने किंवा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे. कादवा, खाम, शिवना, दक्षिण पूर्णा, दुधना, प्राणहिता, इंद्रावती ह्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या गोदावरी नदीला उजव्या बाजूने किंवा डाव्या हाताने किंवा डाव्या किनाऱ्याने येऊन मिळतात. त्यानंतर दक्षिणेकडील किंवा खालच्या बाजूने म्हणजे इकडून येऊन भेटणाऱ्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या. उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आधी मिळते ती दारणा, त्यानंतर येते प्रवरा, दारणा, प्रवरा. त्यानंतर सिंधफणा, बिंदुसरा, बिंदुसरा. त्यानंतर मांजरा. ह्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.
बघा आपल्याला ह्या सर्व नद्या 1 बाय 1 शिकायच्या आहेत, कारण की याच नद्यांनी गोदावरीचे उपखोरे निर्माण केलेले आहेत. ठीक आहे, सर्वात गोदावरीचे उपखोरे म्हणजे गोदावरी पूर्णा खोरे, त्यानंतर गोदावरी प्राणहिता खोरे, गोदावरी इंद्रावती खोरे, गोदावरी प्रवरा खोरे, गोदावरी मांजरा खोरे, असे एकूण 8 उपखोरे आहेत गोदावरीचे. ते उपखोरे आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, तर आपल्याला हे 1 बाय 1 प्रत्येक उपनदीचा अभ्यास करायचा आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज जी मी इन्फॉर्मेशन सांगितली तेवढी तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि रिवाईज करत राहा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या पूर्ण उपनद्या कव्हर करणार आहोत. धन्यवाद.